सप्तरंग इयत्ता 7वी पाठ 12 माझे बालपण. पाठ परिचय. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांना आपले शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी कराव्या लागलेल्या मेहनतीचा आणि सोसाव्या लागलेल्या कष्टाचे वर्णन या पाठात आले आहे. त्यांच्या तल्लख बुद्धीची ओळख करून देणारे त्यांच्या शालेय जीवनातील काही प्रसंगही वर्णिलेले आहेत. आपल्याला एक पाठ आहे अतिशय छान. कोणाविषयी तर गोपाळ गणेश आगरकरांविषयी, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी, त्यांची जी तल्लख बुद्धिमत्ता होती याविषयी, त्यांचे शालेय जीवनातील काही प्रसंगही या पाठामध्ये आपल्याला दिसायला मिळणार आहेत. तर बघा, सुरू करूया पाठ. पावसाळ्याचे दिवस होते. 14 जुलै 1856चा दिवस उजाडला. कृष्णा कोयनेच्या पवित्र भूमीवर एका तळपत्या ताऱ्याचा जन्म झाला. बघा, आपल्याला त्यांची बर्थ डेट सांगत आहेत. तर काय, 14 जुलै. जुलै म्हणजे की पावसाळा आला, ते पावसाळ्याचे दिवस होते. 14 जुलै 1856चा दिवस, याच्यामध्ये त्यांचा जन्म झाला. कधी तर 14 जुलै 1856. कुठे तर कृष्णा कोयनेच्या पवित्र भूमीवर. तळपत्या ताऱ्याचा, तळपता तारा हा आपल्याला गोपाळाविषयी सांगितलेलं आहे. तो तळपता तारा म्हणजे थोर विचारवंत आणि समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर होय. त्या छोट्याशा बाळाचे बारसे घातले आणि गोपाळ हे नाव ठेवले. 14 तारखेला त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या बारशामध्ये त्यांचं नाव गोपाळ असं ठेवण्यात आले. ते पुढे जाऊन थोर विचारवंत आणि समाजसुधारक जगासाठी ठरलेले आहेत. गोपाळ 4-5 महिन्यांचा झाला. तो आता रांगू लागला. सरस्वती देवी गोपाळसह आपल्या सासरी आल्या. बघा, 4-5 महिन्याचा बाळ आपला गोपाळ झाला, तो रांगू लागला की त्यांची आईचं नाव इथे दिलेलं आहे की सरस्वती देवी गोपाळसह आपल्या सासरी आल्यात. बाळपणासाठी त्या आपल्या आईकडे गेल्या होत्या. त्यांच्या आईचं गाव कराड आहे आणि त्यांच्या आगरकरांच्या वडिलांचा आणि त्यांच्या आईच्या सासरी कुठे आल्यात ते वापस? टेंभू या गावातच गोपाळ लहानाचा मोठा होऊ लागला. बघता बघता गोपाळ 4-5 वर्षाचा झाला. अतिशय चुणचुणीत गोपाळ सर्वांना आवडू लागला. हे काय, ते काय असे प्रश्न विचारू लागला. त्यांच्या सूचक प्रश्नाला उत्तर देताना थोरा मोठ्यांची तारांबळ उडत असे. त्यांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता पाहून घरातील वडीलधारी मंडळी कौतुक करू लागली. बघा, त्यांचं सुरुवातीलाच त्यांचं बुद्धिमत्ता, त्यांची तल्लख बुद्धिमत्ताचा एक स्पष्ट इथे उदाहरण दिसत आहे की जसे ते 4-5 वर्षाचे झाले तसे त्यांची चुणचुणीत बुद्धिमत्ता, त्यांचे प्रश्न चालू असायचे. काय तर हे काय, ते काय, सतत त्यांचे प्रश्न चालू असायचे आणि त्या प्रश्नांना उत्तर देताना वडीलधारी माणसे सुद्धा काय करत होती, त्यांची तारांबळ उडत होती की आता आम्ही या प्रश्नाचं उत्तर याला काय देणार. बघा, टेंभू हे छोटेसे गाव असल्यामुळे गावात शाळा नव्हती. त्यांचं गाव कोणतं तर टेंभू आणि ते तिथे लहानाचे मोठे झालेत. पण टेंभू या छोटेसे गाव असल्यामुळे गावात शाळा नव्हती. आता हे काळ पण आहे तर 1856चा, त्या काळात तर शाळा एवढ्या नव्हत्याच. मग शिक्षणाची सोय नव्हती. गावातील बरीचशी मुले शाळेला जात नव्हती. आता गावामध्ये शाळा नसल्यामुळे तिथे शिक्षणाचा एवढा प्रसार नव्हता. पण या चुणचुणीत गोपाळला शाळेत घालायला हवे असे. तो नक्कीच शाळेत चमकेल अशी घरच्यांची खात्री होती. आता गोपाळ हुशार होता आणि सर्वजण त्यांच्या हुशारीला मानत होते. त्या सर्वजणांना, गोपाळच्या सर्वजणांना असं वाटले की गोपाळला जर आपण शाळेत टाकलं तर तो शाळेत चमकेल याची खात्री, याची खात्री म्हणजे की गॅरंटी सर्व घरच्यांना होती. म्हणून काय केलं, म्हणूनच गोपाळला कराडच्या शाळेत घालायचा निर्णय घेतला. कराड हे त्यांच्या
आईचं गाव म्हणजे की त्यांचं आजोळी. बघा, टेंभू गावापासून कराड जवळच होते. आजोळी ठेवून गोपाळला शाळेत पाठवायचा निर्णय घेतला. आता गोपाळ त्यांच्या आईवडिलांना सोडून कुठे राहू लागले? त्यांच्या आजीच्या गावाला. आजीच्या गावाला कशासाठी? तर शाळा शिकण्यासाठी, कारण तेथे शाळा होती. गोपाळ आता आईवडिलांना सोडून त्यांचा निरोप घेऊन कराडच्या शाळेत शिकत होता. गोपाळचा धाकटा मामा दत्तात्रय गोपाळच्या वयाचा होता. मामा भाचे एका शाळेत जाऊ. बघा, आता तो आजोळी राहू लागला आणि तेथे कोण होतं? तर त्याचा धाकटा मामा. त्याचं नाव इथे सांगितलेलं आहे की दत्तात्रय. दत्तात्रय हे गोपाळचा धाकटा मामा. आणि धाकटा मामा आणि गोपाळ हे सेम वयाचे होते आणि ते एकाच वर्गात होते, म्हणून हे मामा भाचे एका शाळेत जाऊ लागले. पुढे त्यांची चांगलीच मैत्री जमली. त्यांची म्हणजे कोणाची? तर दत्तात्रय धाकटे मामा आणि गोपाळचे चांगलीच मैत्री जमली. त्यामुळे गोपाळही आजोळी रमला होता. मामाच्या सहवासात शाळा शिकू लागला. गोपाळ शाळेत हुशार मुलगा म्हणून ओळखला जाऊ लागला. अभ्यासात सर्वात पुढे आणि असे लवकरच तो सर्व शिक्षकांचा लाडका झाला. गोपाळची बुद्धी तेज होती. तो एकपाठी होता. त्याची स्मरणशक्तीही खूप चांगली होती. त्यामुळे गोपाळचे सारखे कौतुक होऊ लागले. बघा, गोपाळ हा हुशार होता आणि हुशार म्हणल्यावर शिक्षकांना आवडणारच. जे मुलं हुशार असतात तर शिक्षकांना त्यांचा ऑटोमॅटिकली जास्त लाड येतो. तर गोपाळची बुद्धी तेज होती आणि तो एकपाठी होता. आणि त्याची स्मरणशक्तीही खूप चांगली होती. मग त्यामुळे गोपाळचे सारखे कौतुक होऊ लागले. शाळेतील रोंघे नावाचे मुख्याध्यापक गोपाळबद्दल नेहमी गौरवोद्गार काढायचे. गोपाळ आपल्या शाळेचे नाव काढणार, भविष्यात खूप मोठा होणार. बघा, त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकाचं नाव काय सांगितलेलं आहे? तर रोंघे. आणि ते काय करत होते? नेहमी गौरवोद्गार, चांगलेच उद्गार, त्यांच्या गोपाळाचे गौरव करणारेच उद्गार ते नेहमी त्यांच्या तोंडातून काढत होते. आणि ते गोपाळ भविष्यात खूप मोठा होणार असे ते नेहमी म्हणायचे. शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले तसेच झाले. शाळेचे मुख्याध्यापक म्हणले होते की गोपाळ भविष्यात खूप मोठा होणार. मग जसे मुख्याध्यापक म्हणाले तसेच झाले. बघा, काय झालं तसं? तर भाषण करण्यात, पाठांतर करण्यात आणि निबंध लिहिण्यात गोपाळ रमू लागला. कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये रमू लागला गोपाळ? तर भाषण करण्यात, पाठांतर करण्यात आणि निबंध लेखनमध्ये. त्याने लिहिलेला निबंध गुरुजी सर्वांना आवडीने वाचून दाखवू लागले. त्यामुळे गोपाळला अधिकच स्फुरण येऊ लागली. म्हणजे की गोपाळ आणखी ग्लो करू लागला, स्पार्क करू लागला. त्याला असं वाटत होतं, त्याला छान वाटत होते की त्यानं लिहिलेला निबंध गुरुजी सर्वांना वाचून दाखवत आहेत, त्याचे कौतुक करत आहेत. त्यावेळी कराडला दर रविवारी सभा भरत असे. त्यावेळी म्हणजे त्यावेळेस आपले गोपाळ गणेश आगरकर त्या शाळेत, कराडच्या शाळेत शिकत होते. त्यावेळी कराडला दर रविवारी सभा भरत असे. त्यावेळी मुलांच्याकडून निबंध लिहून घेतले जात, भाषणे म्हणून घेतली जात. एकदा अशीच सभा भरली होती. त्यावेळी दर रविवारी कराडला सभा भरत आणि त्या सभामध्ये काय होत होतं? तर जे विद्यार्थी आहे शाळेतले त्यांच्याकडून निबंध लिहून घेतले जात आणि भाषणेही घेत होते. कारण निबंध लेखनमधून एकतर स्वतःचे विचार मांडण्याची खूप चांगला एक वाव मिळतो आणि भाषण करण्यामध्ये स्टेज करेज येते. आणि जे सर्वात महत्त्वाचं आहे बघा, मग त्या सभेत एक अतिशय चतुर, बुद्धिमान आणि विद्वान व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणजे रावसाहेब अमृत श्रीपत नागपूरकर. एकदा त्या रविवारच्या सभेमध्ये एकतर
चतुर, बुद्धिमान आणि विद्वान व्यक्ती त्यांचं नाव सांगितलेलं आहे की रावसाहेब अमृत श्रीपद नागपूरकर. हे रावसाहेब कराड येथे मुन्सफ होते. मुन्सफ म्हणजे की तेथील एखादं अधिकाऱ्याचं एक शिक्षण खात्यातील पद आहे, म्हणजे की इम्पेरियल आणि बेस्ट. त्या रविवारच्या सभेला रावसाहेब हजर होते. अनेक मुलांनी निबंध लिहिले, जसे की त्या दर रविवारी लिहित होते तसे अनेक मुलांनी निबंध लिहिले. गोपाळनेही निबंध लिहिला. रावसाहेब निबंध चाळत होते, म्हणजे की ते चेक करत होते की निबंध कसे आहेत. चाळता चाळता एक उत्कृष्ट निबंध त्यांच्या हाती लागला. तर रावसाहेब त्या सभेला आले तर ते निबंध पाहत होते की कोणी निबंध आणि कसा लिहिला. तर ते बघता बघता त्यांना एकदम सर्वोत्कृष्ट एकदम छान निबंध त्यांच्या हाती लागला. तो निबंध वाचत असताना रावसाहेब मंत्रमुग्ध झाले. एखाद्या मोठ्या माणसाने निबंध लिहिण्याप्रमाणे निबंधाची भाषा होती. बघा, निबंध वाचता वाचता रावसाहेब मंत्रमुग्ध झाले. त्या निबंधामध्ये ते सर्वस्वी मुग्ध होऊन तो निबंध वाचू लागला. कारण की निबंधाची भाषा अशी होती जसं काही मोठ्या माणसाने लिहिली आहे. पण रावसाहेबांना तो निबंध वाचून खूप आनंद झाला. ते ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले, हा निबंध कोणी लिहिला? मग गोपाळने ओळखले. रावसाहेबांनी उचललेला निबंध आपलाच आहे हे त्यांना जाणले. तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, तो निबंध मी लिहिला आहे. बघा, रावसाहेबांना कोणाचा निबंध आवडला होता? तर गोपाळचा लिहिलेला निबंध रावसाहेबांना आवडला होता. आणि ते उठून प्रश्न विचारतात की हा निबंध कोणी लिहिला? तर मग गोपाळ ओळखतो की हा निबंध तर माझा आहे. मग गोपाळ उठतो आणि म्हणतो की तो निबंध मी लिहिला आहे. रावसाहेबांना आश्चर्य वाटले, कारण तो निबंध इतका छान होता, त्याची निबंधाची भाषा इतकी छान होती की हा छोटासा मुलगा आणि एवढा मोठा इतका सुंदर निबंध लिहिला आहे. रावसाहेबांना त्याच गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मग एवढा लहानसा मुलगा किती सुंदर निबंध लिहिला होता. रावसाहेबांच्या शेजारील मामलेदार बसले होते. त्यांनीही तो निबंध निहाळला. त्यांनाही आश्चर्य वाटले. आता रावसाहेबांच्या सोबत मामलेदार हे एक व्यक्ती आहे. त्यांनीही काय केलं, तो निबंध लिहिलेला वाचला. त्यांनीही त्या निबंध निहाळला. त्यांनाही आश्चर्य वाटले. तेही सरप्राईज झाले की तेही म्हणाले, बाळ, हा निबंध तू लिहिलास? मग गोपाळ म्हणतात, होय साहेब, हा निबंध मीच लिहिलाय. हा निबंध तू लिहिणे शक्यच नाही. तर मामलेदार आणि रावसाहेब म्हणतात की हे निबंध तू लिहिणे शक्यच नाही. मग त्यावर गोपाळने स्वाभिमानाने आणि बाणेदारने उत्तर दिले, मला या ठिकाणी कोणताही विषय द्या, मी असाच निबंध लिहून दाखवतो. बघा, आता गोपाळला सतत हे म्हणत आहेत की असा निबंध तू लिहिणे शक्य नाही, असा निबंध तू लिहिणे शक्य नाही. मग त्यावर गोपाळ म्हणतो की तुम्ही मला आत्ता कोणताही निबंध द्या, मी कोणताही विषय द्या, मी असाच निबंध तुम्हाला लिहून दाखवतो. गोपाळचे तडफदार आणि बाणेदार उत्तर ऐकून रावसाहेब नागपूरकर खुश झाले. त्यांनी गोपाळला जवळ बोलावले आणि नाव विचारले. काय नाव तुझे? गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ उत्तर देतो. तेव्हा जे प्रश्न विचारतात की काय नाव तुझे, तर गोपाळ उत्तर देतो, गोपाळ गणेश आगरकर. मग ते म्हणतात, शाब्बास. रावसाहेब म्हणतात, शाब्बास, मला खात्री आहे हा निबंध तूच लिहिला आहेस याची. त्यांनी हसत हसत गोपाळचे अभिनंदन केले आणि कोटाच्या खिशातून 1 रुपया काढून गोपाळच्या हातावर ठेवला. बघा, बक्षीच्या रूपामध्ये गोपाळला रावसाहेब 1 रुपया त्याच्या हातावर ठेवतात. लहानग्या गोपाळला त्या मिळालेल्या बक्षिसाचा आनंद झाला. त्याचा आनंद गगनात मावेना. बघा, बक्षीस हे किती असो तर त्याचा आनंदच होतो, पण त्या काळामध्ये 1 रुपयाही मोठाच होता. आणि रावसाहेबही खुश होतात आणि गोपाळही खुश होतात. याचा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.